अमरावती महानगरपालिका अपयशी, पुढे सरसावले मंडळ। अमरावती श्वान मांजरांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिर। रेबीज मुक्त अमरावतीचा संकल्प। 9 ऑगस्टला 1000 श्वान मांजरांचे मोफत लसीकरण। अमरावतीत श्वान व मांजरींसाठी 9 ऑगस्ट रोजी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। नेताजी क्रीडा मंडळ आणि सोपारिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविकर्णी नगर येथे नेताजी क्रीडा मंडळ मैदानावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे। या शिबिरात भटके आणि पाळीव श्वान तसेच मांजरींना पूर्णपणे मोफत रेबीज प्रतिबंधक लस दिली जाणार असून एकाच दिवशी 1000 प्राण्यांचे लसीकरण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे। दरम्यान शहरात 30 ते 32 हजार भटके कुत्रे असल्याचा अंदाज असताना महानगरपालिकेकडून अवघ्या 400हून अधिक कुत्र्यांवरच कारवाई झाल्याची बाब समोर येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशी जबाबदारी महापालिकेने पार पाडणे अपेक्षित असताना स्वयंसेवी संस्था आणि मंडळांना पुढाकार घ्यावा लागत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मंडळी, नेताजी क्रीडा मंडळ व सोपारिका फाउंडेशन संयुक्त विद्यमानाने आम्ही मोफत रेबीज विरोधी लसीकरण घेतो आहे। हा वॅक्सिनेशन प्रोग्राम आम्ही 1000 लस आमच्यापाशी अवेलेबल आहेत। 9 ऑगस्ट रविवारी हा प्रोग्राम नेताजी क्रीडा मंडळाच्या ग्राउंडवर होणार आहे। जास्तीत जास्त संख्येने या गोष्टीचा लाभ घ्यावा यासाठी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे। पर्टिक्युलरली आमचा जो हेतू आहे की जे स्ट्रीट डॉग्स आहेत, ज्यांना जे डॉग लव्हर त्यांना पाळत नाहीत पण रस्त्यावरच्या कुत्र्यांवर प्रेम करतात, अशा मंडळींनी या कुत्र्यांना लसीकरणासाठी घेऊन यावं आणि जर लसीकरण झालं तर कुत्रे पिसाळणार नाहीत आणि लोकांना चावा घेणार नाहीत, यासाठी हा सगळा होत आहे। एकंदरीत ही बाब मनपानं करायला पाहिजे होती, ती मनपान केली नाही, तो मंडळामार्फत होत आहे, त्याबद्दल काय नाही? मनपानी करायला पाहिजे, अगदी योग्य आहे। प्रत्येक गोष्ट मनपावर किंवा सरकारी संस्थावर होत नाही, काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी आपण करायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही हे सोशल ॲक्टिव्हिटी करतो आहे। मनपा आम्हाला सहाय्य करणारच आहे। त्यांनी जास्तीत जास्त स्ट्रीट डॉग यासाठी घेऊन यावे, लसीकरणासाठी घेऊन यावे अशी आमची सदिच्छा आहे।